नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती असेल माझी आई हर्बल हेअर ऑइल बनवते. तुम्हाला खूप सारे कमेंट्स होते की हे हेअर ऑइल ॲक्च्युली लावायचं कसं, यूज कसं करायचं. तर तेच आता आई डिटेलमध्ये सांगेल. हे खोबरेल तेल असल्या कारणाने थंडीतून ते घट्ट होतं. ते पातळ करून घ्यायचं आणि अशी बाटल्या हलवायची. ओके. सगळं मिक्स करून घ्यायचं हलवून. ओके आणि जेवढा जास्ती आपलं तुमचे केस आहेत त्या अंदाजाने तुम्ही तेल घ्या. जास्त हे करू नका. हे बघा, हे असा थोडा घ्या, याचा हवा तर परत घ्या आणि ही अशी बोटं बुडवायची. ओके आणि ही अशी अशी केसाच्या मुलासने अशी अशी लावायची. हे बघा, ओके असे संपूर्ण अगदी. ओके मुलासने अशी मालिश करायचं चांगल्यापैकी. तेल जिरवायचं त्याच्यात हे असं. ओके आणि उद्या केस धुवायचे तर आज रात्री लावायचा. आठवड्यात 2दा चालतं. तुम्ही जर 3 दिवस धुवलं तर 3दा लावलं तरी पण चालेल. हे हेअर ऑइल महिला आणि पुरुष दोन्ही यूज करू शकतात. सर्व आता करू पुरुष आणि मला सांग, आता लोक हे पण विचारतात की याचा आपल्याला इफेक्ट कधीपर्यंत पाहायला मिळेल. ॲक्च्युली केस गळणं, डॅन्ड्रफ जाणं या 3 ते 4 महिन्यात तुम्हाला त्याचा अनुभव येईलच म्हणा. पण त्याच्यानंतर केस वाढीचा ते काही लगेच होत नाही. ते हळूहळू तुम्हाला नंतर कळेल त्याच्यामध्ये. कळला का? बाकी काही त्याचा इफेक्ट काय म्हणजे मला तरी काही झाले काही साईड इफेक्ट काही नाही, कारण काहीच पूर्णपणे नाही. हर्बल आहे ते. पूर्ण herbal आहे. केमिकल काही नाहीये. Liquid आणि अजून एक chemical गोष्ट काही म्हणजे आई आता हे हेअर ऑइल लावते ना, त्याच्याबरोबर आई नेहमी आवळा पण खाते. म्हणजे आपलं खाण्यापिण्यावर डिपेंड खाण्यापिण्याची पण नसतं. डिपेंड आहे. डिपेंड असतं. आता मी बरोबर. जास्ती करून आवला कांडी, आवला ज्यूस हे मी आता जास्ती करून अशी पिते. गरमी बिरमीचे बरोबर, म्हणा, बरोबर. जेवल्यावर आवला कांडी खाणं बरोबर हे मी जास्त करते बरोबर तिथपासून. तसं. हा वैसा. हा, म्हणून तो जास्त फरक चांगला हा, पडतो. म्हणजे- आणि नियमित मी लावायचा. आठवड्यात 3दा लावा. लावत म्हणजे एक दिवस लावला, कंटाळा आला, असं 2 करू नका. हा हा. तसं असं नाही करायचं. कारण ते नेहमी लावणं महत्वाचं आहे. नेहमी आठवड्यात ठरवून दिवस ठेवा तुम्ही आणि त्या दिवशी लावा. ते बघ, आईने घेतलं किती होतं, किती राहिलं बघा. किती राहिलं? आणि आई म्हणजे ते मालिश करत जाते. हा, पण ते असे चांगलं 15 मिनिटं चांगलं मालिश करायचं डॉक्टर. 15 मिनिटं तरी. हा, आता ही माझे हे बघ. हा, चांगलं 15 मिनिटं मालिश करायचं. हा. आणि हे असं लावून झालं का नंतर मग थोडंसं हातात घेऊन असं संपूर्ण केसाच्या लांबीपर्यंत लावायचं. हे बघा, ओके हे असं. ओके ओके केस बी मालिश होऊन झाली आणि मला वाटतं त्याच्यातून झोप पण बरी लागेल. खरी गोष्ट आहे. वैसा. ओके ओके. कारण त्यात दुर्वा तुलस बिलस आहे की नाही. हं. मग थंडपणा पण तसं डोक्यास बरे लागेल. ते बरं लागेल तसं. माझे आता थोडे पातळच आहेत. पहिल्यापासून माझी जन्माचेच पातळ आहेत हा, पहिल्यापासून. ओके. तरी पातळच आली मला. तर तुम्हाला आईने सांगितलं आपण कसं यूज करायचं ते, किती वेळा यूज करायचं ते. तर तुम्हाला नक्कीच तुम्ही ट्राय करा. ऑर्डर करण्यासाठी मला DM करा किंवा नंबर फ्लॅश करू, तिकडे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकतात. आणि जर तुम्हाला अनुभव आला, फरक पडला तर पुढे कंटिन्यू करा. तसं आहे ते.